विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडावी याकरिता पोलीस सज्ज झाले असून मतदान केंद्रावर नागरिकांना मतदारांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे अशी माहिती गंगापूरचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी सांगितले। सर, आता विधानसभेच्या अनुषंगाने आपण काय बंदोबस्त लावला आहे आणि काय जनतेला आपण आवाहन करा? मी कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गंगापूर। विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदारांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, 100% मतदान करावं। त्याचप्रमाणे काही नियम आहेत किंवा काही अटी आहेत तर त्यांचं सर्वांनी पालन करावं। मतदान केंद्रामध्ये कोणीही मोबाईल घेऊन जाऊ नये, मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, त्याच्यामुळे मोबाईल आपापल्या घरी ठेवूनच मतदानाला यावं। त्याचबरोबर 100 मीटरच्या आतमध्ये फक्त मतदारांना मतदान करण्यासाठीच परमिशन आहे, त्यांनी त्याच्यामध्ये जावं, कुणीही इतरत्र रेंगाळू नये, लाईनमध्ये व्यवस्थित आपलं मतदान बजावावं। त्या व्यतिरिक्त शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 37(1)(3 लागू आहे, त्यामुळे 100 मीटरच्या बाहेरसुद्धा सहसा लोक गर्दी करून राहतात, जमाव करून राहतात, तर त्यांनी कोणीही कुठेही जमाव करू नये, कारण जमावबंदी लागू असल्यामुळे सगळ्यांनी आपापलं मतदान फक्त बजावावं आणि गर्दी करू नये असं मी त्या लोकांना आवाहन करू इच्छितो। अनेक ठिकाणी हिंसक वळण पण लागतं निवडणुकीच्या वेळेस, तर अशा लोकांना आपण काय आवाहन करावं, काय सांगाल? सगळ्यांनी आपापल्या नियमाचं पालन करायचं आहे, मतदान करायचं आहे। जर कोणीही आचारसंहितेचं उल्लंघन करत असेल तर पुरेसा पोलीस बंदोबस्त बाहेर स्टेटमधूनही आलेला आहे आणि योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अनेक ठिकाणी निवडणुकीच्या दिवशी, निकालच्या दिवशी किंवा आता उद्या मतदानच्या दिवशी अवैध धंदे म्हणजे देशी दारूच्या दुकाने वगैरे यामुळे वादविवाद होतात। नाही, सध्याला तर निवडणूक आयोगाच्या आणि एक्साईजच्या आदेशानुसार 18 पासून ड्राय डेज डिक्लेअर झालेले आहेत, त्याच्यामुळे असा कुठलाही प्रकार होणार नाही आणि अवैधरित्या घोटणे कोणी हे करत असेल तर आमचे एसटीज आहेत आणि पोलीस सक्षम आहेत, त्याच्यावर योग्य